मध्ये जगतो असे अधिकार आम्हाला दिले. पण मला वाटत नाही आता लोकशाही राहिली. पैशाच्या जीवावर हे लोक कशाही प्रकारे एकतर सरकारी यंत्रणेला हाताशी धरून अर्जवाद करत होते आणि आज ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला, महापूर आणला आणि आता मनात भीती वाटायला लागली की पुढची निवडणूक कशी जाणार आहे. जर आत्ता उमेदवार पाठी घेण्यासाठी 5-5, 7-7 करोड रुपये देत असतील तर उद्या एकेका जागेसाठी किती पैसे खर्च करणार आहे. निवडणूक यंत्रणेवर आम्हाला विश्वास नाही. ती संपूर्णपणे विकली गेलेली आहे. कारण निवडणूक यंत्रणा म्हणजे काय, तर हेच अधिकारी जे ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी आहेत. कालची ती बाई म्हणजे काल जी वागळेमध्ये आम्ही होतो तिथली जे आरो होती ती अशा प्रकारे वागत होती जशी काही पूर्णपणे विकली गेलेली आहे. म्हणजे सरकारी जे नियम होते, निवडणुकाचा एक नियम आहे की फॉर्म तुम्हाला छाननीच्या आधी लावायला पाहिजे होते. छाननीच्या नंतर 5 तासाने फॉर्म लावले गेले. ते पण फॉर्म ती म्हणते की नाही चुकीच्या पद्धतीने लागले आहेत, माफी मागते, परंतु काहीच कारवाई होत नाहीये. सो मला असं वाटतं की नक्की निवडणुका लढायच्या नाही लढायच्या. माझं सरळ मत आहे की शिवसेनेने अर्ध्या जागा घ्याव्यात, भारतीय जनता पक्षाने अर्ध्या जागा घ्याव्यात आणि स्वतः सगळं ठरवून घ्या. आम्हाला कशाला या निवडणूक यंत्रणेत उतरवत आहे. अनेक मुलं ही जी तरुण पोरं मागची 7-7 वर्ष काम करतात, त्यांनी कोणी स्वतःचं घर विकलंय, कोणाची जागा विकली, असं करून निवडणुकीला सामोरे येतात. का आता फेअर निवडणूक झाली पाहिजे. आणि तुम्ही तुमच्याकडे जो काही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटलेले हजारो रुपये, करोडो रुपये हे तुम्ही जर निवडणुकीला अशा प्रकारे वापरणार असाल तर निवडणूक आम्ही जिंकूच शकणार नाही, कठीण आहे. ठाकरे ब्रँडची एवढी भीती यांच्या मनात झाली आहे की यावेळेला निवडणूक लढायलाच तयार नाही. डायरेक्टली उमेदवारच विकत घ्यायचं काम या लोकांनी सुरू केलंय. आणि ज्यातून जे काय घडले आज ठाण्यात तुम्ही बघाल, कल्याण डोंबिवलीत 15-16 जण निवडून आली, ठाण्यात 4-5 जण निवडून आले. कसे काय निवडून येऊ शकतात. माझं मत आहे निवडणूक आयोगाने या सगळ्या जागेवर ज्या लोकांनी उमेदवारी अर्ज पाठी घेतलेत त्या सर्व उमेदवारांचे मोबाईलचे डेटा काढावा आणि चेक करावा की यांना त्या ठिकाणच्या शिवसेनेच्या असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे किती फोन आले आणि काय डील झाली. आणि त्या जागेवर मला वाटतं पुन्हा फेअर निवडणूक होणं गरजेचं आहे. नाहीतर संविधान संपेल. जर संविधान टिकवायचं असेल तर निवडणूक आयोगाने या सर्व जागेंवर फेअर निवडणूक घ्यायची पाहिजे.